चेक। थैंक यू योगेश। तो आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। विनर विनर का दूसरा मैच शुरू है। उसाटने बनाम नितलस। मैच ऑन। पहली बॉल इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ, क्लियर, माइटी हिट, ह्यूज। भव्य दिवस स्वागत, कैप्टन का स्वागत किया सोनिया पाउशे 6 रनों के लिए। पिछले मैच का हीरो जिन्होंने 50 रन मारे इस टूर्नामेंट में, काफ़ी लंबी पारी खेली थी और नितलस टीम ने 75 का टारगेट रखा था। इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर नितलस टीम ने बनाया है पहले मैच में, और ऐसे में उसाटने के सामने बहुत तगड़ी टीम मिली है। 54 रनों की पारी खेली थी सोनिया ने। अब टीम का टोटल यहाँ से बनता हुआ 7। तेजस मात्रे टीम के कप्तान है, नॉन स्ट्राइक एंड पर अब स्ट्राइक पे गए, और सामने एक कैप्टन सागर। अब 2 कप्तान एक दूसरे के सामने, तेजस और सागर। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। कट हुई बॉल शॉर्ट स्क्वायर लेग पे गई है। काफी बढ़िया फील्डिंग, वहां पे खींच के वो मारने वाले थे, लेकिन यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। नक्कीच आता ज्यांचं आगमन झालेलं ते पनवेल महानगरपालिकेचे डॅसिंग नेतृत्व नगरसेवक ज्ञानेश्वरदादा पाटील मित्रांनो यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला लाभलं। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। सागर फुल टॉस, गैप शॉट ओवर द मिड ऑफ, कवर पॉइंट, सीमा पार। 4 रन। एक कप्तान दूसरे कप्तान पे हावी होता हुआ 4 रन। रोहित जाधव मित्र है भारी। रनों के लिए 247 चौके लगे अभी तक। ऑन साइड पे फिर से एक बार मिड विकेट पे ढकेल दिया है। ऑन ड्राइव का स्ट्रोक है। सोनिया पाउशे का रनअप देखिए। ओ डायरेक्ट हिट, नहीं थी जरूरत। कमाल का ये डायरेक्ट हिट था। बंटी मात्रे भाई, बंटी यानी खतरे की घंटी, भागना नहीं है। भागते भागते सोनिया पाउशे का विकेट गिरा। एक्शन रिप्ले में देखिए, अनएक्सपेक्टेड मोमेंट। अगर सागर गेंद पकड़ते तो शायद रनआउट नहीं होता। सागर ने छोड़ा गेंद को, सीधा स्टंप पे लगी। वो सागर की भी चालाकी मुझे बहुत पसंद आई। देखिए टीजे तांबा टैक्स रिप्ले देख सकते किस तरीके से वो गेंद फेंकी गई, रनआउट के लिए मौका बना, और सागर थे फील्डर, विकेट गेंदबाज थे, उन्होंने गेंद को छोड़ा। कमाल का डायरेक्ट योगेश। बघा प्रेक्षकांना ऐवाजेलसाठी आता प्राइज झाले। अनिकेत मात्रे आणि समीर पटेल ओवे यांच्या वतीने 200 रुपयाचं ऐवाजेल प्रेक्षकांना देण्यात येणार, आणि डीजे सागर रोहिंजन यांच्या वतीने 2 हेल एनर्जी ड्रिंक प्रेक्षकांना देण्यात येणार। 2 हेल आणि 200 रुपये प्रेक्षकांना ऐवाजेल देना ही पड़ेंगे, क्योंकि बहुत ज़्यादा वक्त लगेगा आज फाइनल समाप्त होने में। मुझे लग रहा है कि आज 3 या 4 बच सकते। और यहाँ पे देखिए रनआउट की कोशिश शुरू है, यहाँ से मक्का होते हुए कुछ शुभेंद्र रन। इसी के साथ पहला ओवर का खेल समाप्त हुआ। टोटल 1 छक्का 1 चौका के माध्यम से 13 1 विकेटों के नुकसान पर टीम जान मान नितलस थोड़ी निराश है। सोनिया पाउशे का विकेट जिस तरीके से रनआउट गिरा वो अनएक्सपेक्टेड मोमेंट था, लेकिन बंटी मात्रे का वो कमाल का थ्रो, मैं कहूँगा टर्निंग पॉइंट था कि सोनिया पाउशे को इस मोमेंट पे आप आउट कर रहे हो, जिसने 50 रन मारे, मैन ऑफ द रेस के सीरीज के रेस में सबसे लंबा वो खिलाड़ी था, उसको आउट किया। तो मैं कहूँगा वेलकम उसाटने के लिए ये बहुत बड़ा मौका होगा कि तीसरे राउंड में लगभग शायद कोशिश कर सकती है। 13-0 1 विकेट, 3 ओवर बचे अभी तक, 18 गेंदे। वेलकम उसाटने कमाल की गेंदबाजी। सागर पाटिल कैप्टन, एक पहली गेंद पे छक्का लगा, उसके बाद कमबैक किया है उन्होंने, लेकिन नितलास के बल्लेबाजों को यहाँ से इनाम आता हुआ। मार्शल बैलाचे मालक के.डी. काटे आणि अरविंद दादा चौधरी यांच्याकडून जो बॅटर 2 षटकार मारेल लगातार त्याला 2,000, 3 षटकार मारेल त्याला 5,000, आणि ज्ञानेश्वर दरे आणि कालराम पावशे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये। नितलास के बल्लेबाजों को इनाम। मैच ऑन। 13 पे 1 गेंदबाजी में आते हुए विशाल पाटिल। 20 मिनट में 4 ओवर समाप्त करने वेलकम उसाटने। 20 मिनट टाइम अलर्ट आज है, टाइमर ऑन है। 20 मिनट के आप अगर आगे निकले तो शायद
एक फील्डर आपका मैदान यानी क्रीज के 30 गज यार्ड के अंदर आएगा। टाइम वेरी इंपॉर्टेंट। बॉल तैयार। ओ मिस टाइमिंग, हवा में एलिमिनेशन की कमी, पीछे फील्डर सेफ है, 3 फील्डर थे वहां पे मिड ऑफ पर, महज 1 रन यहाँ से मिलेगा, 2 मिलेंगे। तेजस मात्रे के साथ नए बैटर है रवि काटे, अनुभवी खिलाड़ी रवि, बहुत साल का अनुभव है क्रिकेट खेलने का उन्हें। और नितलस उसाटने की बात करें तो नज़दीक की गांव बिल्कुल उसी एरिया में दोनों गांव आते हैं, लेकिन बाउंड्री पर है दोनों भी, क्योंकि उसाटने बात करें अंबरनाथ में शुरू होता है, नितलस पनवेल में। तर देसाई गावाचे अतुलदादा पाटील यांचं आगमन झालंय। वेलकम दादा, या पण व्यासपीठावरती आपल्याला स्पर्धेच्या वतीने आमंत्रित केलं जात आहे, आपलं स्वागत आहे। तेजस मात्रे, ओ एक बड़ी मछली छोड़ दिया, कैच ड्रॉप, गेंद सीमा पर 4 रन, अनएक्सपेक्टेड मूवमेंट, अंपायर सिग्नल, अंपायर ने बदला है वापिस, 4 रन, अंपायर ने 6 दिखाया था, लेकिन चले इंसान से गलती होती है, 4 रन यहाँ से मिलते हुए। ये भी विकेट बहुत इंपॉर्टेंट था, ओपनर बैटर है तेजस मात्रे और सोनिया पाउशे के बाद इनका नंबर जरूर आता है आगे, अनुभवी खिलाड़ी, नसीब अच्छा। बघा अतुलदादा पाटील यांचं आगमन झालं, देसाई संघाचे ऑनर आहेत, संघ सुपर बाय मध्ये दाखल झालेला आहे देसाई संघ, आणि कुमार पाटील यांचे क्लासमेट आहेत, त्यांचं स्वागत। बिग अपील, स्ट्रॉन्ग अपील, कैच की अपील हुई है मैदान में, तेजस मात्रे का विकेट चाहिए उसाटने को, अंपायर दोनों स्टैंड बाय उसी निर्णय पे स्थिर है, नॉट आउट कह रहे दोनों अंपायर, अंपायर पे ज़्यादा दबाव न डाले, 19 1 विकेटों के नुकसान पर। अंपायर्स कॉल फाइनल डिसीजन, कमेटी का ये निर्णय है, दोनों बड़े अंपायर है, प्रोफेशनल। चर्चा होगी इस गेंद के लिए क्योंकि तेजस का विकेट बहुत बड़ा है। स्ट्रॉन्ग अपील, 11 खिलाड़ी अब वो विकेट पे जमा हो चुके हैं। अंपायर तीसरे अंपायर को उन्होंने कॉल किया है, टीवी अंपायर चेक करना चाहते हैं कि टप्पा गेंद गई या सीधा फुल टॉस गई बॉलर के हाथ में। अगर टप्पा जाती है तो वो नॉट आउट होंगे, अगर फुल टॉस जाती है तो आउट हो सकते हैं। अंपायर वही चेक करना चाहते हैं, टीवी अंपायर से बातचीत की है, सचिन कोडू रोंजन तीसरे अंपायर जुड़े हैं, स्क्रीन पर चेक कर रहे हैं। नितलस के लिए ये निर्णय बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि सोने आउट हुए, ऐसे में तेजस का खेलना उनके लिए बेहद आवश्यकता है। नितलस उसाटने का मैच है, जो भी जीतेगा अगले मैच में पडले गांव के साथ आखिरी मुकाबला खेलेगा टॉप 5 के लिए। पडले गांव इंतज़ार कर रही है, उनकी लाल टी शर्ट है, पडले गांव की जो टी शर्ट है लाल, उस तरीके से वो खतरनाक साबित हुई इस मैच में। और बंटी पाटिल ने बिल्कुल सही टीम चुनी पडले गांव, क्योंकि वो 2 मुकाबले जीत चुकी है। उन्नीस पे 1 प्रोजो स्कोर कहता है 70 तक पहुंच सकती है टीम नितलस, जिस रिदम में वो खेल रही है। पिछले मुकाबले में 75 मारे थे नितलस ने, हाई स्कोर इनके नाम पर है। और वेलकम उसाट ने पिछले मैच में 1 गेंद पे 6 उन्होंने डिफेंस की है, उनकी बॉलिंग अच्छी है। ब्लैक आर्मी ब्लू आर्मी का ये फाइट शुरू होता हुआ, नॉट आउट, टप्पा गई है, यस थैंक यू, मैच ऑन, डॉट बॉल 0। तेजस मात्रे वही स्ट्राइक पर है, टीम का टोटल है 19, 1 विकेट, मैच ऑन। बेहद रोमांचक मैच, रोमांचक मुकाबला आपके सामने। 2 विजेता टीमें, दोनों ने पहला मैच जीता है और दूसरा मुकाबला। फुल टॉस गेंद खींच के मारा मिड विकेट पे, क्या फील्डिंग है, स्टैंडर्ड ऑफ क्वालिटी फील्डिंग। बंटी कमाल का ये फील्डर है, बंटी मात्रे की तारीफ करनी पड़ेगी, क्या वो रनआउट का थ्रो था, उसके बाद ये फील्डिंग देखी, चीता जैसे चीता हिरन पे झपट्टा मारता है वो फील्डिंग कर रहे बंटी। चीन की दीवार है वो, तो बहुत मजबूत है, उस दिशा में अगर गेंद मारता है कोई खिलाड़ी तो बच नहीं पाएगा। और बंटी ने इशारा दिया है मिड विकेट पे कि संभल के रहिए। 20 धीमी गति की बॉल, टप्पा पीछे रखा है, कट किया, शॉट थर्ड मैन में, फंबलिंग हुई, फिर से फंबलिंग हुई, 2 बार 2 फंबल देके मुकम्मल होते हुए वहां से महज 2 रन यहां पर। 22 आखिरी बॉल, 22 4 ओवर का मैच है, ध्यान रखें 5 ओवर का नहीं है, क्योंकि टीमें लगातार 5 ओवर के मैच खेल रही थी, लेकिन दोनों जीती हुई टीमें, ऐसे में 4 ओवर का यह मैच है। बल्लेबाज के दिमाग में कभी कभी रहता नहीं है, उन्हें लगता है 5 ओवर हो सकता है, लेकिन ये 4 है। आखिरी बॉल, इनाम बहुत सारे लेकिन बड़े स्ट्रोक नहीं आ रहे नितलस की ओर से। राउंड विकेट, हवा में गेंद, मिस टाइमिंग,
ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, एलिवेशन का भी, मिड विकेट आएगा सामने, कैच ड्रॉप। सागर पाटिल थे वहां पे, मिड विकेट से दौड़ कर आए। अगर गेंदबाज दौड़ के जाते तो उनको कैच मिलती थी शायद। गेंदबाज नजदीक थे लेकिन उन्हें अंदाजा नहीं लगा। यहाँ पर मकम्मल हुए मैच, 2 रन, ओवर समाप्त हुई 2, 12 का रन रेट। टीम का टोटल जहां निकलस 24, 1 विकेटों के नुकसान पर, यानी इसी रन रेट से रन बनेंगे तो यहाँ पर 48 रन निकलस टीम के 4 ओवर में बन सकते। मैच ऑन होता हुआ थोड़ी टीम मीटिंग ले रही है उसाट ने, उनको बॉलिंग लॉन्च करने 2 बॉलर। सागर मैंने जिक्र किया था टीम का कैप्टन है, और एक तरफ है तेजस कैप्टन। 2 ताकतवर टीम है दोस्तों। एक टीम है अंबरनाथ तालुका से वेलकम उसाट ने, और उनके खिलाफ है पडवेल तालुका की जय हनुमान नितलस टीम। नितलस टीम भी इस साल अत्युत्तम फॉर्म में, काफ़ी ट्रॉफी उन्होंने भी जीती है, और वेलकम उसाट ने भी अत्युत्तम फॉर्म में, उन्होंने भी कमाल किया है। और 2 ताकतवर टीम के बीच में ये बढ़िया मुकाबला। मात्रे आएंगे दोस्तों। इसी खिलाड़ी ने सोना पाउशे को रनआउट किया था, वो गेंदबाजी करने आ चुके हैं बंटी। बंटी की आज रात कमाल की रही। फील्डिंग में सबका दिल जीता बंटी मात्रे ने, अब गेंदबाजी में उनको दिल जीतना है। अंपायर वार्न कर रहे हैं 20 मिनट है आपके पास। देखिए 4 ओवर के लिए 20 मिनट, 1 ओवर के लिए 5 मिनट, यानी आपके पास 10 मिनट बचे। आपको 12 गेंदें करनी है। बंटी मात्रे 24, 1 विकेटों के नुकसान पर। तेजस मात्रे ने 8 गेंदों पर लगभग काफी रन बनाए। बघा प्रेक्षकांना विनंती, मेन गेट समोर बाउंड्रीच्या थोडा मागे राहतो मी प्रेक्षक। कुमार दादांचा इशारा आलाय। मैच ऑन। इस बार मिस टाइमिंग, शॉट फाइन लेग, 2 फील्डर, कैच ड्रॉप। काफी गलतियां कर रहे यहाँ पर। हरिश्चंद्र कोहली, क्या बात है। भीमा भाई पवार इनकी ओर से इनाम दिया जाएगा। पूरे मैच फाइनल तक वो इनाम हो सकता है। चलिए भाई, मुकाबले की तरफ क्या छूट गई। अब तेजस मात्रे, क्या उसका नुकसान भरपाई करनी पड़ेगी वेलकम उसाटने को, क्योंकि तेजस बहुत बड़ा बल्लेबाज है। ओहो, फिर से एक बार कैच का मौका, दूसरी मर्तबा, इस बार पकड़ लिया बंटी मात्रे के हाथों पर। मैंने कहा था इस खिलाड़ी के सामने मत मारिए, अगर इनके जगह पे गेंद मारते तो ये बल्ला नहीं छोड़ेगा, ये खिलाड़ी नहीं छोड़ेंगे। ये कमाल का खिलाड़ी है। जिस तरीके से उन्होंने आज जो फील्डिंग की है बंटी मात्रे, सबका दिल जीता है। कमाल की पारी खेल रहे हो फील्डिंग में। एक और सफलता मिलती हुई वेलकम उसाटने को। 26, 2 विकेटों के नुकसान पर जय हनुमान नितलस। क्या बात है। नितलस के किंग मेकर हमारे गाउटी ढाबा के ओनर है, 712 के अल्पेश दादा बोपी। जैसे उनके ढाबे पे लजीज खाना मिलता है, वैसे लजीज टूर्नामेंट को आप देख रहे हैं, जहाँ पे 24 छक्के की मेजबानी दर्शकों को यहाँ पर मनमोहित कर रही है। ये देख सकते हैं हमारा पूरा टूर्नामेंट का टेलीकास्ट ड्रोन से फिल्माते हुए जीटीसी लाइव। बॉल तैयार। इस बार देखिए लेग ब्रेक का इस्तेमाल किया था, थोड़ा ब्रेक किया बॉल को, गति कम की और काफ़ी बढ़िया गेंदबाजी। सिंगल मैच मिलेगा लेग बाइज में, 1 रन बटोरते हुए दोनों बल्लेबाज, और टोटल बनता हुआ 27, 2 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर का मैच है। सोना पाउशा आउट होने के बाद रनों के लिए तरस रही है नितलस। अगर सोना होते तो शायद रनों की बारिश होती, लेकिन सोना आउट क्या हुए, ये टीम सिंगल डबल से ये मैच खेल रही है। सोना बहुत बड़ा बल्लेबाज था और इसी बंटी मात्रे ने उसे आउट किया रन आउट के तौर पे। बहुत बड़ा रिस्क था वो रन में। बॉल तैयार, राउंड विकेट, स्टेप आउट ऑफ द मार्क, बल्ले का किनारा, किनारे लग गए। रवि काठे, तीसरी सफलता वेलकम उसाटने के खाते में। बैटर आउट,
Ravi Kate walking back to dugout. लावी कुमार पाटिल यांचा आवडता सॉन्ग डीजे ने प्ले केला. कुमार पाटिल खुश हो चुके हैं ये गाना सुन के. 12 बजे के बाद ही गाना बजता है हमेशा. 27 3 विकेटों के नुकसान पर 2 गेंद बची है. कमाल की गेंदबाजी, तारीफ लायक. बंटी मात्रे, आज की रात बंटी के नाम. इस मुकाबले में बंटी ने पैसा वसूल किया, सोनिया को आउट किया, कैच लपका, वापिस विकेट लिया. पैसा वसूल हो चुका है बंटी मात्रे की ओर से. 2 गेंद बची. अब आएंगे अविनाश मात्रे, इस टीम का एक और अनुभवी खिलाड़ी. मैच ऑन. नितलस परेशान हो चुकी है. नितलस को 4 ओवर में 50 का टारगेट सेट करना था, लेकिन अब 27 बने, यानी नितलस 23 रनों से दूर है 50 का अच्छा टारगेट बनाने के लिए. मैच ऑन. बंटी और कमाल का स्ट्रोक लॉप किया, गैप शॉट, छोटी सी दरार, गेंद फरार, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा पार. 4 रनों के लिए चौका. गावदेवीची कृपा ही थोर, घोटगाव संघाची पोर हुशार. गावदेवीची कृपा ही थोर, घोटगाव संघाची पोर हुशार. पोर दमदार दमदार झुंजार, या पेंदरच्या ग्राउंडवर मारली फायनल 1 नंबर. असा दिलाचा हाय दिलेदार बाळा धुमाल. क्या बात है. संघर्ष, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता. अविनाश मात्रे संघर्ष कर रहे मैच में. 4 रन, घुटना टेक और छक्का देख. ये कोशिश थी बैटर की, लेकिन संपर्क नहीं हुआ. डॉट बॉल. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. टोटल 31-10 के औसत से 3 विकेटों के नुकसान पर अविनाश मात्रे इस बार बीते हुए 0. ये देख सकते VIP डाइस, जहाँ पर हमारे गोल्डन मैन, किंग मेकर अल्पेश भोपी और उनके पूरे जो दोस्त थे स्क्रीन पे दिखाए जा रहे हैं. बंटी पाटिल साहब उनके साथ है, काफ़ी मज़ा ले रहे हैं. बंटी सेठ पाटिल खुश है. पटलेगांव 2 मैच जीतती है, 1 मैच जीतना है. बंटी सेठ पाटिल के हाथों पे ट्रॉफी होगी टॉप 5 की, और उस ट्रॉफी को उठाने के लिए बंटी सेठ पाटिल अभी तक इस मैच में आखिर तक जुड़ेंगे. और साथ में अल्पेश भोपी जो गाउटी ढाबा 712 के मालिक है, लजीज खाने के लिए बहुत मशहूर है और खुद खाना पकाते, कुक भी करते. एक अच्छा बिजनेसमैन वही होता है जो उस बिजनेस में पूरा घुल मिल जाए और ये उतरते हैं. तो ये अल्पेश भोपी की खासियत है. 31 आखिरी ओवर. देखिए 20 मिनट है 4 ओवर समाप्त करने. प्लीज कंटिन्यू. पडलेगांव इंतजार कर रही है कि उनके सामने नितलस आएगी या उनके सामने उसाटने आएगी. पडलेगांव के खिलाड़ी ये मैच देख रहे, वो खेल देख रहे कि कौन किस तरीके से खेल रहा है, क्योंकि उनका अगला विरोधक नितलस या यहाँ से उसाटने हो सकती है टॉप 5 के लिए. लास्ट ओवर 31. नितलस चाहेगी कि इस ओव्हर में 19 आए, 50 बने. बघा या ठिकाणी 2 फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर कोणत्याही फलंदाजानं या 2 फलंदाजातून जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज गावठी धाबा मालक 712 ऑनर अल्पेश शेठ भोपे यांच्या वतीनं. व्हाईट बॉल. मार्शल बैलाचे मालक KD काटे आणि अरविंद चौधरी साहेबांनी देखील पारितोषिक लावले षटकारांसाठी. ज्ञानेश्वर दरे, कालराम पावशेने देखील लावलेत, परंतु आता षटकार येत नाही आहेत. सुरुवातीला पारितोषिक होते, आत्ता देखील आहेत. लास्ट ओवर व्हाईट बॉल. 32. स्ट्राइक एंड पर देख सकते विनेश पावशे, वन ऑफ द फैबुलस बैटर. विनेश पावशे की परीक्षा है आज, और परीक्षा में उनको पास होना है, क्योंकि हर वक्त सोनिया पावशे, तेजस मात्रे नहीं खेल सकते, आपको भी खेलना पड़ेगा. एक क्रिकेट 11 खिलाड़ियों का खेल है. अगर हर मैच में आप शुरुआती बैटर पे ये थोड़ा दबाव दोगे कि आप ही खेलो, तो प्लेइंग 11 में आपको भी लिया है. आज वो परीक्षा है विनेश पावशे की. डॉट बॉल. 32. मैच ऑन. ये सबसे क्रूशल मोमेंट है विनेश के लाइफ का. बिग हिट, स्वीट साउंड ऑफ द बैट, ताकत. ओ गुड कैच. बंटी मात्रे. भाई ये नाम पे चर्चा हो रही है आज, इस नाम पे गर्दी होगी.
ये बहुत बड़ा खिलाड़ी है दोस्तों, बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट में इसे ज़रूर कहूँगा। कमाल की कैच है। वापस एक बार देखिए, ऊंचाई ज़्यादा लंबाई कम। ओ कैच ऑफ द मैच। करीबी मामला, बहुत ही करीबी मामला, लाइन के नज़दीक थे। आत्मविश्वास देखिए बंटी मात्रे का, पंखों को खोल के सेलिब्रेट कर रहे उस कैच को। विनेश पाउशे की पारी समाप्त। मत छोड़ना, कल का दिन आज से बेहतर होगा और बेस्ट फील्डर के तौर पे उसे देखा जा रहा है, वो है बंटी मात्रे। बिल्कुल आज पैसा वसूल हुआ। सोने पाउशे का रन आउट, उसके बाद ये कैच सोने पे सुहागा। ये लाइन के नज़दीक था बंदा, अगर थोड़ा भी उनका शूज़ लाइन पे टच होता तो छक्का लगता, लेकिन नहीं, उनका आत्मविश्वास कमाल का रहा। 32 पे 4 गेंदें बची है। अब आएंगे कुणाल पाउशे नंबर 6 पे। 4 गेंदों का ये तामझाम बचा है और यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक आते तो निकलस बहुत खुश होगी कि वो 2 छक्के। फॉलिंग स्वीप, गैप में, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। मच नीडेड फॉर निकलस, 4 रन। और जिसकी जरूरत थी निकलस को, कुणाल पाउशे। फॉलिंग स्वीप, 4 रन, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 36। व्हाट अ मैच, इनक्रेडिबल बैटिंग। ये स्ट्रोक की जरूरत थी निकलस को। इस बार ऑफ साइड में गेंद पिचिंग लाइन थी, हल्के हाथों से खेला था, मिड ऑफ पर फील्डर है, कैच ड्रॉप, 2 रन मुकम्मल। वेलकम मुसाटनी काफ़ी बड़ी गलतियां कर रही है। बंटी मात्रे के छोड़ के ज़्यादातर खिलाड़ी अपना 100% नहीं दे रहे फील्डिंग में, लेकिन होती है गलती फील्डिंग में। कैप्टन भी तालियां बजा रहे कि होता है, अपनी टीम को मोटिवेट कर रहे हैं कैप्टन सागर। 38 तो गेंद बची है। जो चीज़ आपको चैलेंज करती वही चेंज करती है। कुणाल पाउशे को ये मौका मिला है 2 गेंदों का, राउंड विकेट। आगे बढ़ के फ्रंट ऑफ द बैट, ऑन साइड क्लियर, जहां पे निकलस के दर्शक है, झूम रहे भाई, खुश है। गेंद उनके हाथों पर है और 6 रनों के लिए। गावदेवीची कृपा ही थोर, घोटगाव संघाची पोर हुशार, गावदेवीची कृपा ही थोर। क्या बात है, जरा जोरदार तालियां कुणाल के लिए। 1 चौका 1 छक्का, 10 रन, 3 बॉल पे 12 मारे इन्होंने। मच नीडेड 6। अगर 1 छक्का आता है तो 50 हो जाएंगे निकलस के। 44, 44, 3 चौवे स्कोरबोर्ड पे। 44 पे 4 विकेट, टारगेट सेट बॉल। करण को मार लगी है और जो मैंने कहा था सेटिस्फाइड टारगेट 50, उसके नज़दीक पहुंची है। कुणाल प्लेड ऑन, कॉटन बोल्ड, बैटर आउट कुणाल। पारी समाप्त हुई, पहला 17 44 और जीत के लिए 45 की आवश्यकता आने वाली 4 ओवर में। वेलकम मुसाटने को। आइए चलते मेहमान नवाजी के लिए, वहाँ पर जुड़ेंगे हमारे साथ में योगेश मडिसोर, सिद्धि करो। लेकिन उससे पहले यह देखिए प्लेड ऑन, बल्ले के किनारे लगी, सीधा विकेटों को तोड़ दिया और ये कुणाल पाउशे की घर वापसी हो चुकी है। बैटर आउट। चव्वेचाळीस धावा झाल्यात, 45 कंपल्सरी करायचे वेलकम मुसाटणे संघाला। ऑन स्क्रीन वरती आपण काही प्रमोशन करूया। बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये एक चांगलं जोरदार काम सध्या घोट गावामध्ये सुरू आहे आणि त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया। तिथे लॉबी पाहिलं जाईल तर नेक्स्ट बेस्ट ऑफ स्मार्ट अँड कॉझी होम्स, किवर रिवर प्लांट चे बिल्डर ओनर सन्माननीय नैतिक शेठ गुप्ता। Turn on the light.
यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि आपण पाहतोय सध्या मेन हॉल लॉबी आणि त्यानंतर हे डेकोरेशन. एखादी मीटिंग तुम्हाला करायची असेल तर ही संपूर्ण लॉबी ऑन स्क्रीनवरती जे आहे ते आम्ही सांगतोय आणि बुकिंग देखील सुद्धा सुरू आहे. रिव्हर प्लांट गोट कॅम्पमध्ये सध्या हे कामकाज सुरू आहे. 1 BHK 2 BHK 3 BHK सर्व काही उपलब्ध असतील. नैतिक शेठ गुप्ता यांच्याकडून QR रिव्हर प्लांट एक चांगले असे लॉबी त्यांच्याकडून आपण पाहिली. त्यानंतर सुंदर असं बेडरूम आहेत, वॉशरूम, किचन, 15 मजली टावर बांधण्यात आला आहे. प्री बुकिंग देखील सुरू आहे. जे कोणी इच्छुक असतील घर मालक ते प्री बुकिंग करू शकतात. 44 लॉस ऑफ 5 जिंकण्यासाठी 45 धावेची गरज आहे आणि कॉम्बॉक्समध्ये साई राजे यांना तुम्ही आता ऐकाल आणि योगेश मडवी सर. तर यानंतर बघा आजच्या दिवसातील शेवटची लढत होणार. टीम सान्वी 11 पडले आणि त्याला फाईट करे विजेता संघ. यातनं जो संघ जिंकेल साईराजे तो पडले संघाविरुद्ध खेळेल. आज पुन्हा एकदा या ठिकाणी सन्माननीय बालाशेठ धुमाल या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांच्या वतीनं या कमेंट्री बनण्यासाठी 1500 रुपये आलेत आणि डीजे साठी 500 रुपयाचं प्राइस या ठिकाणी आलेत. बालाशेठ धुमाल आपलं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे. बालाशेठ धुमाल म्हटलं तर प्रत्येकाच्या मनात आणि आपल्या अख्खाचा माणूस. तर सन्माननीय विजयदादा निगुकर आणि करणदादा निगुकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रुशाल दादा आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खरं तर रुशाल दादांचा वाढदिवस होता. आता भरपूर टाइम नंतर ते या ठिकाणी आलेले आहेत. रुशाल दादा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद योगेश मडवी सर, धन्यवाद प्रवीण टेंबे सर. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी पहा. खऱ्या अर्थानं आमचे KD दादा मार्शल बायलाचे मालक आहेत. अरविंद दादा चौधरी यांच्या माध्यमातून 2 विकेट घेतले तर 2000. विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपये आहेत आणि अर्थातच प्रदीप पावशे यांच्याकडून 3 विकेटसाठी 1500 रुपये आहेत. क्या बात आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 4 षटकांची मॅच, जबरदस्त मॅच. आपण वेलकम उत्साहने टीमची सलामीची आरंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अविनाश म्हात्रे इथे गोलंदाजी ट्रॅक होती. सागर पाटील आणि नितीन पाटील, पाटील ब्रदर्स खेळण्यासाठी सज्ज भाऊ आहेत. हार्दिक पांडे, कुणाल पांडेची जोडी आपण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये पाहिली. अगदी 30 जोडी मैदानामध्ये. अगदी लक्ष जर पाहिलं वेलकम उत्साहने टीमला जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष आहे. सागर गोलंदाज सज्ज, अविनाश म्हात्रे रफ्तारके सौदागर म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजी ते करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. चांदण्यांच्या रात्री समोर, अगदीच चांदण्यांच्या समोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा. चांदण्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय सागरच्या बॅट्समधून. दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. काय फटका होता. एक्झिक्यूट केला डीप लॉंग ऑनच्या वरनं. धनधणीत खणखणीत षटकार. सागर पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं जबरदस्त लॉंग ऑफच्या वरनं. तितकीच लांबी, अंतर देखील तितका. चेंडू सीमारेषे बाहेर छू म्हणतात. ₹500 पारितोषिक आल्यात. बालाशेठ धुमाल मॅचचा आनंद घेतात. सर आमचे बंटी शेठ, त्यानंतर आमचे अल्पेश शेठ भोपी साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार ठोकल्यात. सागरची हीच बोलक आहे. स्वतः परिचय देतोय. नक्कीच सागरच्या बॅट्समधून दमदार, शानदार बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. विकेट हॅट्रिकसाठी मात्र आपण पाहिला KD ब्रदर्स, अर्थात आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. मार्शल बायलाचे मालक KD आणि आमचे अरविंद दादा. विकेट हॅट्रिकसाठी 5000 आहेत. परंतु आता विकेट नसून षटकार हॅट्रिक होणार का?
नक्कीच जबरदस्त GTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाज सज्ज, चेंज ऑफ पेस, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डाईव्ह लावण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय दरम्यान सीमा रेषे लगत. अडवणूक केली आहे, पंचांचा सिग्नल येतोय. यस सुनील सरांचा इशारा येतोय की चेंडू सीमा पार, आर पार, 4. गावदेवीची कृपा ही थोर, घोटगाव संघाची पोर या ठिकाणी बघा उसाटणे गावाचे दमदार व्यक्तिमत्व साईनाथ दैवत शेठ पाटील उसाटणे गाव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. सुनील सालुंके यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे. आज आमचे रॉयल व्यक्तिमत्व चॉकलेट बॉय रुशल शेट यांचा वाढदिवस नक्कीच सेलिब्रेशन केला, हरकत नाही आहे. हो सॉफ्ट अँड समजदारी, डोकं शांत ठेवून खेळ इथे करतात. जरा सागर, डोकं शांत ठेवलं तर विचार तुटत नसतात आणि भाषा जर गोड ठेवली की माणसं तुटत नसतात. अगदी त्या पद्धतीने एक फटका एक्झिक्यूट केला. 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती मोठे प्रहारी फलंदाजी पाहिली. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. संघाची धावसंख्या 17. अगदी 45चा हा लक्ष आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये अविनाशी मी म्हणेन पिसं काढल्यात खऱ्या अर्थानं. सागर पाटील, नितीन आता स्ट्राईक एंडवरती येतील. नितीन अगदी 4 चेंडूनंतर त्याला प्राचारण केलं जाते. गोलंदाज सज्ज, समोरच्या दिशेनं फटका पासला. क्षेत्ररक्षक आहेत, अनिकेतनं टिपला, झेल संपलाय. फलंदाज नितीन पाटीलचा खेळ. क्या बात आहे. रुशल यांचं सॉन्ग, रुशल म्हटलं तर प्रत्येकाच्या मनावरती घर करणारा माणूस, आपल्या हक्काचा माणूस रुशल दादा. जबरदस्त संगीत, यांचं संगीत आपण पाहिलं. क्रिकेटवरती देखील आता भरपूर चांगली फलंदाजी टीम राजाराणी गोटमध्ये त्यांची आपण पाहतोय. प्रचंड मेहनत स्पर्धेमध्ये आपण पाहिली. खऱ्या अर्थानं आमचे पप्पू पाटील असतील, सुनील सालुंके, प्रदीप पाटील, रुपेश पाटील असतील, कुमारदादा पाटील असतील, रुशल पाटील, परणपोरजी, राहुल पाटील, त्यानंतर प्रशांत पाटील असतील, प्रणय पाटील, मयुरेश पाटील, हर्षल मडवी, सुधीर दादा असतील, आमचे पृथ्वीराज पाटील. प्रचंड मेहनत. किशोर चव्हाण, सर्वांची प्रचंड मेहनत स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार पाटील देसाई यांचं व्यासपीठावरती आगमन. ओमकार दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीम राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ कोर्टमध्ये. पुन्हा एकदा विकेट, फलंदाज बाद, तू चल में आया. इथे फलंदाज बाद झाला. अविला मिळाली येते आणखीन एक सफलता. विशाल पाटीलचा खेळ समाप्त. साठी पहा बक्षिसांची जाहिरात होती. खऱ्या अर्थानं आमचे मार्शल बैलाचे मालक KD शेट आणि त्यानंतर आमचे अरविंद दादा चौधरी. KD म्हटलं अर्थातच कुणाल, मार्शल बैलाचे मालक. 2 विकेटसाठी 2000 आल्यात. तर नक्कीच विनंती देखील मी करीन अरविंद दादांना, KD यांना की व्यासपीठावरती या. KD आपलं स्वागत आहे. अरविंद दादा नक्कीच NPL मध्ये त्यांची प्रमुख भूमिका मी पाहिली. सुरेख भरपूर प्रचंड मेहनत पाहिली त्या स्पर्धेमध्ये. समीकरण पाहिला, 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या 17. 2 विकेट गेल्यात. आता स्ट्राईक एंडवरती येणार फलंदाज ज्याने खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. 1 मॅन आर्मीची भूमिका सातत्याने. वेलकम उसाटणेला. सुगीचे दिवस जर कोणी दाखवले असतील, आम्ही अख्खाने नाव घेतो. सागर पाटील, सोन्या. आजचा दिवस खऱ्या अर्थानं पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सोन्याच्या माध्यमातून. नक्कीच बापू ग्रुप यांच्या माध्यमातून देखील त्यांना बक्षिसांची खैरात पाहिली. प्रत्येक टीममध्ये आणि कोणी खेळाडू असो तो वैयक्तिक 50 धावा काढणारा संघ नक्कीच त्याला मात्र 3000 रुपयाचा पारितोषिक असेल आमचे बापू ग्रुपच्या माध्यमातून. घोट गावाचं आयोजन आणि टीम राजाराणी गोट बालाशी धुमाल यांची बातच कुछ और आहे. गोलंदाज सोन्या, हो सन्मान दिला डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव सदरित्या पूर्ण, दुहेरी धाव.
थ्रो तर भरपूर चांगली आहे. ओ व्हेरी गुड. परंतु इथे मिळतील 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला धाव फलकावरती. धावा 19 धावा. नक्कीच सामना अद्याप देखील बॅलन्स संघर्ष चालू आहे. खऱ्या अर्थानं पण पाहतोय जनमान नितलस संघाचा ड्रेस कोड. आज न्यूझीलंड टीम खेळते की काय मैदानावरती, अगदी ब्लॅक ड्रेस कोड सातत्यानं पण पाहिलं. आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच वेलकम उसाटणे टीम धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या ते एकूण 19 धावा बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये. 45 धाव्यांचं आव्हान इथे पार पाडायचं आहे टीम वेलकम उसाटणे टीमला. तेजेश क्षेत्ररक्षणना नक्कीच सजवत आहेत. अगदी पंचांची देखील रेसकोट पाहिलं ना काय असं वाटतं का पंच देखील हे नितलस टीमचे खेळाडू आहेत की काय. हो सन्मान देत आहेत शांत डोक्यात येऊन. अगदी बर्फाची लादी डोक्यावरती. दुहेरी धाव जोखीम होती. ओहो गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे अंकित केल्या जातात. चितेच्या चपलायना भाग मेगा भाग की दौड इथे आपण पाहिली. मिळाल्या त्या चेंडूवरती 2 धावा. संघ जाऊन ठेपला. एकूण धावा धाव फलकावरती गणरायाचा शुभ अंक 21 धावा. धाव फलकावरती विकेट टेकन गोलंदाजी करायची आहे. डोकी चढतोय मैदानावरती सागर पाटील. संपूर्णच्या संपूर्ण धावा 21 धावा सागर पाटील. मी म्हटलं तर 1 मॅन आर्मी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट सॅक्रिफाईस जर केली तर टीम जनमान नितलस या मॅचमध्ये नक्कीच इन होणार. यातील मात्र शंका नाही आहे. परंतु सागर त्याचं घडू देणार नाही आहे. सोन्या देखील भरपूर चांगला खेळाडू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटच्या स्लॉटमध्ये जाणार का चेंडू प्लॉटमध्ये. हो गेलाय चेंडू आउट ऑफ द पार्क. खणखणीत ब्रँडेड शॉट षटकार. जसं उसाटणे टीम सागरचा खेळ आवडले असेल. समर्थक एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी. क्या बात आहे. जबरदस्त 1 मॅन भूमिकेची साकारत असताना धाव फलक धावा लागले गेले 27 बनवायच्यात. 40 चेंडू फेकून झाले. षटकातील 3 गोलंदाज सोन्या. फुल टॉस इथे डायरेक्ट ही 2 बाय. ओहो इथे चांगला क्षेत्ररक्षण. इथे डॉट चेंडूची सांगता बऱ्याच नंतर आपण पाहिलं तर डॉट चेंडूची इथे सफर पाहिली. षटक क्रमांक 2 चेंडू फेकून झाले 4 सोन्या पावशे. मागडे षटक हाताळत आहेत. खऱ्या अर्थाने षटकार आल्यानंतर इथे कुठेतरी कमबॅक सोन्या पावशे इथे करत असताना 45 बनवायचे आहेत. हा ट्रॅकर इथे मात्र ड्रॉप केलाय चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिजनमधून. क्षेत्ररक्षक दूरवरनं दुहेरी धाव जरूर अंकित केली जाईल 2 धावेच्या बरोबरीनं. संघ जाऊन ठेपतोय धाव फलकावरती. धावा 29 धावा धाव फलकावरती. संपूर्णच्या संपूर्ण धावा सागरच्या झाल्यात खऱ्या अर्थानं. शेवटचा चेंडू एखादा या षटकातील आपण पाहिला 29 धावा बनवून 40 अद्याप देखील जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज आहे. उर्वरित समीकरण 13 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज आहे. डोकी तरतोय झेंडू बमचे काम नक्की कोणता गोलंदाज करणार असं वाटलं तर सोन्या नक्कीच इथे सागर पाटीलचा विकेट घेणार. पण सागरने त्याचं स्वागत केलाय. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात सोन्यानं तब्बल 12. मॅचमध्ये जबरदस्त इन जर व्हायचा असेल तर सागर पाटीलचा विकेट मोस्ट इम्पॉर्टंट. सोन्या शेवटचा चेंडू. हो जबरदस्त फटका. ज्यावेळी ताकद काम करत नाहीये काम करते नजाकत होती या फटक्यामध्ये. चेंडू सीमा रेषा पार आर पार भिंतील 4.
एंटरटेन करतायत, प्रेक्षक वर्गाचा आनंद करतायत. समीकरण येऊन ठेवते येणारे 12 चेंडू 12 धाब्यांची गरज. संपूर्णच्या संपूर्ण धाबा 33च्या 33 धाबा सागरने कुठून काढल्यात. क्या बात. मी म्हटलं होतं, वक्तव्य केलं होतं की वन मॅन आर्मीची भूमिका सातत्याने तो साकारत असत होता. स्ट्राईक एंडवरती फलंदाज बंटी म्हात्रे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी स्वतःला झोक घेतला होता. फलंदाज बाद. बंटी मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. समीकरण येऊन ठेवते येणारे 11 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. 11 चेंडू 12. नवीन येणारा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय ऋतिक पाटील. ऋतिक पाटील येत आहेत. आता रवीला मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली. भरपूर मोठा अनुभव. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं, कारण अनुभव काय असतो, तो शिदोरी काय असते ती ते नक्कीच दाखवली रवीनं. चांगली गोलंदाजी ते साकारावी लागेल. बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला चेंडू प्लॉट मध्ये. नक्कीच खेळाडू कक्षाला मानवंदना दिली. चेंडू सीमा पार षटकार. गाव थोर घोटगाव संघाची पोरं हुशार. हा धन्यवाद. षटकार आहे. सागर थांबा आपण. धावफलकावरती धावा नक्कीच वाऱ्याच्या वेगानं. हो दांडी गुल. एसट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहिलं ऋतिक पाटीलनं षटकार ठोकला होता, परंतु त्याचा प्रत्युत्तर ईट का जवाब पत्थर से, सेंड का जवाब पत्थर से और चटनी का जवाब रायते से नक्कीच दिला या गोलंदाज रवीनं. संपूर्ण पाहुण्यांना लागणारी सोय करताना बाबा पाणी असेल, फ्रुट्स असतील, शेंगा असतील नक्कीच करतायत. 9 मध्ये आता फक्त 6 धाब्यांची गरज. क्या बात आहे. षटकारानं आपले अलग परिचय करून दिला होता ऋतिकना. नवीन येणारा फलंदाज भाया म्हात्रेला आपण पाहू शकाल. रवी अनुभव आहे, परंतु षटकार आल्यानंतर मॅच मध्ये शिरकाव केला. मी म्हणेन वेलकम उसाटणी टीम. दीपेश हजारे यांना विनंती करेन व्यासपीठावरती. दीपेश व्यासपीठावरती दीपेश हजारे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज. नवीन येणारा फलंदाज भाया. समोरच्या दिशेनं गॅप भरपूर आहे मोठा. हो चांगली चांगली अडवणूक केली. या चेंडूवरती 2 धावा जरूर अंकित केल्या जाईल आणि या 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. धाव फलकावरती 41. आता 8 चेंडू 4 धाव्यांची गरज. जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये. लगातार धुवाधार आमची ग्रामीण टेनिसची संपूर्ण टीम. आमचे तेजस दादा असतील, राज असतील, आमचे बाबे असतील, आदित्य आणि दीपांशू यांची भरपूर मेहनत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं आम्ही कौतुक जरूर करू. इथे समीकरण टेपलंय. येणारे 8 मध्ये 4 धावांची गरज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डॉट. नक्कीच समीकरण येऊन टिपलाय. तर 7 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज आहे. सामना सोडणं. किशोर चव्हाण उर्फ केसी यांना विनंती करतोय आपण कुमार शेठ पाटील यांच्याशी संपर्क साधा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हो मॅच मध्ये संघर्ष चालू आहे. जोरदार आल्या रवीसाठी षटकार येऊन देखील ग्रेट कमबॅक आपण पाहिला. आता उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान. या घोटगावाची शान. कधी करलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान.
हरलाच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान. कधी हरलाच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान. कधी हरलाच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान. क्या बात आहे, सुरेख संगीत. क्या बात आहे. बघा जेवढा चांगला सामना आहे तेवढा चांगला रानमेवा पाहुण्यांना खायला इथं मिळतोय. मी कौतुक करेल 10 किलो वाल्याच्या शेंगा ज्याने आज आम्हाला दिल्यात बालाशेठ धुमाल यांचे वडील सन्माननीय वामनशेठ धुमाल साहेब, मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्याकडून ही मेजवानी आहे. 15 किलो आहेत शेंगा आणि रोज 15 किलो ते वालाच्या शेंगा आणतात. वामनशेठ धुमाल धन्यवाद. क्या बात आहे, धन्यवाद बाबा. खऱ्या आपण पाहिलं समीकरण भरपूर चांगलं आहे. 6 मध्ये 4 मिरॅकल गोलंदाज. इथे मात्र सामना जर जिंकून दिला ना या गोलंदाजांना तर बक्षिसांची खैरात होणार. मी म्हणेन खैरात आमचे केडी आणि अर्थातच आमचे अरविंद दादा यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात होणार. परंतु मॅचच्या दिशेनं सलामीवीर फलंदाज सागर. येणारे चेंडू हातामध्ये 6 आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज आहे. रफ अँड टफ पैसा वसूल सामना. गोलंदाज सज्ज. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय कुणाल पावशे. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. हो, सन्मान दिला. अगदी सॉफ्ट हँड पुश केला चेंडू. दुसरी धाव जोखीम आहे. ओहो, डायरेक्ट हिट. घडलं का? इथे डायरेक्ट हिट करण्याची गरज होती गरज, परंतु इथे मिळतील 2 धावा. मॅचमध्ये इन होण्याचा प्रयत्न करतायत वेलकम उसाटणे. 5 मध्ये आता 2 धाव्यांची गरज आहे. डोकी ठरलाय खऱ्या अर्थानं सागर पाटील. पाटील इज जस्ट सरनेम नाही तर तो ब्रँड इथे चमकत असताना सागर पाटील. सुरेख खेळ. 11 चेंडू आणि 35 धावसंख्येवरती तो खेळत असताना समीकरण टेपला आहे. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 2 धाव्याची गरज. टीम मीटिंग कन्वर्ट केली जाते. तेजसच्या मस्तकावरती दस्तक आपण पाहिलं. भरपूर प्रेशर आहे. प्रश्नचिन्ह, महत्त्वाकांक्षा, इच्छा संपूर्ण काही. उम्मीद पे दुनिया कायम आपण सातत्याने म्हणतो, परंतु उम्मीद जर एखादा डॉट चेंडू त्यानंतर विकेट आला त्यानंतर 2 चेंडू अगदी हीच मॅच होती. नक्की चिंद्रान संघाला 5 मध्ये 1 धावेची गरज होती आणि तो सामना वाल संघाने जिंकला होता. डिफेंड केला होता 1 धाव. हो 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 हो, जबरदस्त गोलंदाजी. कुणाल इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. सागरला मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आता 4 चेंडू आता 2 धावेची. वेग किती होता पहा चेंडूमध्ये. आता 4 चेंडू 2 धावेची गरज आहे. नक्कीच सागर स्वतःला सिद्ध केला. मी म्हणेन अगदी डोका शांत ठेवून जबरदस्त खेळ. आता समीकरण 4 चेंडू आणि अगदी 2 धावेची गरज. सागरच्या नावी देखील 7 बाईक आहेत मित्रांनो. सॉफ्ट हँड इथे चुकी घडली आहे. चेंडूवरती अगोदरच आलेत आणि मॅच मध्ये दणदणीत विजय. कॉंग्रॅच्युलेशन सागर. वेलकम उसाटणे. हार्ड लक. जनमान नितलस. अभिनंदन. वेलकम उसाटे संघा सामना जिंकलाय. हार्ड लक टीम नितलस, परंतु तुम्ही देखील खूप चांगला खेळलात. अभिनंदन. पडलेगाव विरुद्ध वेलकम उसाटणे सामना होणार. दोन्ही संघाच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे. सई.